गुड मॉर्निंग आज स्टुडंट. आज आपण बघणार आहोत पेपर चौथा पॉलिटिकल सोशोलॉजी. तर यामध्ये आपलं युनिट 2 म्हणजे प्रकरण दुसरे राजकीय समाजशास्त्राचे दृष्टिकोन हे चालू होतं. त्याच्यामध्ये आपण दोन दृष्टिकोन बघितले होते. एक संरचनावादी दृष्टिकोन, त्याच्यानंतर आहे सत्ता संचना दृष्टिकोन आणि त्याच्यानंतर आहे वर्तणूकवादी दृष्टिकोन. त्याच्यामध्ये मार्क्स वेबर यांचं मतसुद्धा आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला आज बघायचं आहे व्यवस्थापकीय दृष्टिकोन. तर व्यवस्थापकीय दृष्टिकोन म्हणजेच काय आणि व्यवस्थापकीय दृष्टिकोनामध्ये नेमकं काय आहे ते आपण आज बघणार आहोत. मागच्या ह्याच्यामध्ये वर्तणुकीवादी दृष्टिकोन बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपल्या राजकीय समाजशास्त्रात म्हणजे ज्या घडणाऱ्या घडामोडी आहे त्याच्यामधले ज्या वर्तणूक आहे किंवा कशा पद्धतीची आपली शासन पद्धती आहे त्याच्यामध्ये काय काय वर्तणूकवादी दृष्टिकोनातून अभ्यास कसा केला जातो आणि त्यामध्ये वर्तनवादी दृष्टिकोन समोर ठेवून त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा अभ्यास होत आहे किंवा कुठलं चेंजेस होत आहे किंवा ते वर्तनवादी दृष्टिकोनाच्या माध्यमातून अभ्यास करून समाजावर काय त्याचा परिणाम होत आहे हे सुद्धा या मॅक्स वेबर यांच्या मतातून आपण बघितलेलं होतं. त्यानंतर आज आपण बघणार आहोत व्यवस्थापकीय दृष्टिकोन. तर व्यवस्थापकीय दृष्टिकोन हा सेमार लिपेस आणि स्टेन्सकॅन्स यांच्या प्रभावातून उदयास आलेला आहे. यांचं सेमर लिपेन्स आणि स्टेन्सकॅन्स यांच्या प्रभावातून व्यवस्थापकीय दृष्टिकोन उदयास आलेला दिसते आहे. त्यांनी राजकीय व्यवस्थापनाच्या ऐतिहासिक आणि तुलनात्मक अध्यायाला प्राधान्य दिलं आहे. जेव्हा यांनी व्यवस्थापकीय दृष्टिकोन मांडलेला आहे सेमर लिप्सेस आणि स्टेन्सकॅन यांनी जेव्हा व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून अभ्यास केला तेव्हा राजकीय ऐतिहासिक आणि तुलनात्मक अध्ययनाला प्राधान्य दिले आहे. आपण जेव्हा वर्तनवादी दृष्टिकोन बघितलो त्याच्यामध्ये आपल्याला सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब करून त्याच्यामध्ये वर्तणुकीचं अध्ययन केले गेलेले दिसले. म्हणजे त्याच्यामध्ये मतदार जो व्यक्ती आहे त्याच्यावर सर्वेक्षण करून त्याच्या माध्यमातून वर्तणुकीला म्हणजे त्या मतदानाच्या लोक कसे वर्तणूक करताय किंवा कुठल्या पद्धतीची वागणूक करताय याला महत्त्व दिले जात होते. म्हणजे वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये संरक्षण पद्धतीला फार जास्त महत्त्व म्हणजे त्या पद्धतीतून ती वर्तनवादी दृष्टिकोन अभ्यासला गेलेला आहे. तर या व्यवस्थापकीय दृष्टिकोनामध्ये तुलनात्मक पद्धत आपण मागेच या 11 पद्धती बघितल्या होत्या राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या. त्याच पद्धती आपल्याला या राजकीय समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातही पाहायला मिळतो आहे. कारण मागेही सांगितलं मी की कुठलाही सिद्धांत असेल किंवा कुठलाही शास्त्र असेल त्या शास्त्राला एक विशिष्ट अशी पद्धत असते अभ्यासायला. कारण कुठलाही अभ्यास करत असताना साधा आपण अभ्यासही जरी करत असेल तरी त्यालाही आपण एक पद्धतशीरपणे अभ्यास करतो. पाठांतर, लेखन, वाचन हे अशा पद्धतीची जी आपण पद्धत वापरतो तसंच कुठलाही शास्त्र असेल किंवा कुठलाही शास्त्रज्ञ अभ्यास करत असेल तर तो एक विशिष्ट पद्धत वापरून किंवा त्याच्यावरती विशिष्ट पद्धतीचा अभ्यास करून त्या मतापर्यंत किंवा त्या सिद्धांतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो. तर याच सगळ्या पद्धती राजकीय समाजशास्त्रामध्ये सुद्धा वापरल्या गेलेल्या आहे आणि त्याच पद्धती वापरत असताना व्यवस्थापकीय दृष्टिकोनामध्ये तुलनात्मक आणि ऐतिहासिक पद्धतीचा अवलंब होताना आपल्याला दिसतो आहे. तर या तुलनात्मक आणि ऐतिहासिक पद्धतीचा वापर करून व्यवस्थापकीय दृष्टिकोनाचा अभ्यास करत असताना या मागे काय झालं किंवा राजकारणातील ऐतिहासिक घडामोडी काय होत्या, आधीच्या घडामोडी काय होत्या आणि आताच्या काय आहे याची तुलना करून अभ्यास करताना आपल्याला दिसते आहेत. तर तुलनात्मक आणि ऐतिहासिक पद्धतीच्या अभ्यासाला महत्त्व दिलेलं आहे लिप्स आणि स्टेन या शास्त्रज्ञाने आणि सोबतच राष्ट्रनिर्मितीच्या कृतीचाही अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक विकासासाठी आवश्यक असलेल्या राजकीय संस्थांनी केलेली कार्य व भूमिकाही त्यांनी अध्ययन केलेले आहे. त्याचबरोबर सामाजिक संस्था आणि त्यांनी राजकीय संस्था त्याचबरोबर त्यांनी केलेले कार्य व
भूमिकाचाही त्यांनी अध्ययन केलेले आहे आणि सामाजिक विकासात त्यांचे क्रांतीचा समावेश केला आहे. त्याचबरोबर लोकशाही व औद्योगिकरण याचा परस्पर संबंध, राष्ट्रीय ओळख निर्माण करण्यात राज्याची भूमिका याचे सुद्धा अध्ययन केलेले आहे. तर लिप्स याने तुलनात्मक पद्धती सोबतच आणि ऐतिहासिक पद्धतीसोबतच त्यांनी राष्ट्रनिर्मितीच्या कृतीचाही अभ्यास केलेला दिसतो आहे. त्याचबरोबर सामाजिक विकासासाठी आवश्यक असलेल्या राजकीय संस्थांनी केलेले कार्याचा सुद्धाही याच्यामध्ये अभ्यास केलेला दिसतो आहे आणि सामाजिक विकासात त्यांची क्रांतीचा समावेश केला. त्याचबरोबर लोकशाही व औद्योगिकरण या परस्पर संबंध, राष्ट्रीय ओळख निर्माण करण्यास राज्याची भूमिका याचे सुद्धा अध्ययन केलेले आहे. की जेव्हा लोकशाही आणि औद्योगिकरण हा सुद्धा महत्त्वाचा एक पॉईंट आहे की राज्याच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण घटक म्हणून सुद्धा आपण याचा अभ्यास करू शकतो आहे. कारण औद्योगिकरण आणि लोकशाही, कारण आपली जी शासन पद्धती आहे लोकशाही पद्धती आहे आणि त्याचबरोबर आणि हा बदललेला विकासाचा आराखडा या लोकशाहीलाच पूरक आपल्याला पाहायला मिळतो आणि या लोकशाही बरोबर औद्योगिकरणाबरोबर लोकशाही जी व्यवस्था आहे ती पण आपल्याला कुठेतरी विकसित झालेली दिसते आहे. लोकांना स्वतंत्र मत मांडायची किंवा लोकांना स्वतःचे मतं मांडायची आणि त्याचबरोबर स्वतःचं परस्पर हितसंबंधसुद्धा लोकांना जपताना दिसते आहे. आणि या औद्योगिक क्रांतीतून आज या लोकशाही व्यवस्थेमध्ये फार मोठा बदल आणि फार मोठा विकाससुद्धा आपल्याला झालेला दिसतो आहे. लोकांना स्वतःचं हित कुठे आहे, कशाप्रकारे आपला हित काढून घ्यायचा आहे किंवा आपला कशाप्रकारे विकास करायचा हे या लोकशाही पद्धतीच्या माध्यमातून आणि त्याला जोड म्हणून इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक करण्याच्या माध्यमातून सुद्धा लोकांना माहिती झालेलं आहे. याचासुद्धा याच्यामध्ये व्यवस्थापकीय दृष्टिकोनामध्ये समावेश झालेला, या अध्ययन झालेला आपल्याला दिसतो आहे. तर त्याचबरोबर प्रत्येक व्यवस्थेला हे परिवर्तनाची प्रक्रिया लागू असते. मी आधीच म्हटलं की लोकशाही व्यवस्थेला औद्योगिकरणाची सुद्धा जोड मिळाली आहे आणि याच्यातून परिवर्तनाची निर्मिती झालेली आहे. कुठलीही व्यवस्था असेल, प्रत्येक व्यवस्था समजा कुठलीही व्यवस्था तिला परिवर्तनाची प्रक्रिया ही लागू असतेच असते आणि त्यातून आधुनिक काळात विकसित देशात आधुनिकरण आणि आर्थिक व सामाजिक विकास सुरू असतो. परंतु परिवर्तनाची प्रक्रिया चालू असताना स्थैर्य हे आवश्यक असते. म्हणजे परिवर्तनाची प्रक्रिया चालू असताना माणसाला कुठेतरी स्थिरपणा हे आवश्यक असतात. नाही आपल्याला आत्ताच परिवर्तन दिसलं पाहिजे किंवा आज आपण केलेला कामाचा आराखडा उद्या स्पष्ट झालेला पाहिजे असं नाही, तर कुठेतरी माणसाला स्थिरता असणे फार गरजेचे असते. म्हणजेच परिवर्तन आत्ताच दिसेल असं काही नाही. त्याच्यामुळे परिवर्तन होत असताना किंवा परिवर्तनाची प्रक्रिया चालू असताना स्थैर्य हे आवश्यक असते. काही राजकीय व्यवस्थेत स्थैर्य हे कमी तर काही व्यवस्थेत जास्त असते. जसं की उदाहरणार्थ ब्रिटिश राजकीय व्यवस्था असेल, ही अनियंत्रित राज्यसत्तेतून नियंत्रित राज्यसत्ता या लोकसत्तेच्या प्रकारापर्यंत परिवर्तित झालेली आहे आणि गणराज्य या संज्ञेत पात्र ठरलेली आहे. परंतु हीच प्रक्रिया इतकी संथ गतीने झाली की स्थिरतेला कोणतीच अडचण निर्माण झालेली नाही. कारण असे म्हणतात की ब्रिटिश लोक स्वतःहून पुराणप्रिय आहेत. म्हणजे ते कुठेतरी बदल होत असताना त्या बदलाची वाट बघण्यामध्ये आवड दाखवून त्याच्यानंतर त्यांचा बदल स्वीकारलेला आहे. म्हणजे कुठेतरी त्यांनी स्थिरता दाखवलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये बदल घडलेला दिसतो आहे. या तुलनेत अमेरिकन राजकीय व्यवस्था ही फार तीव्र गतीने बदल घडवणारी असली तरी राजकीय स्थैर्य बांधलेलीच आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर भारताच्या दृष्टीने अमेरिकेची राज्यव्यवस्था ही फार मोठ्या तीव्र गतीने परिवर्तनात बदल घडवणारी आहे. तरी पण त्याच्यामध्ये काही स्थैर्य आपल्याला बांधलेले दिसलेले आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये तरी स्थैर्य आपल्याला म्हणजे स्थिरता काही प्रमाणात तरी जाणवते आहे. कारण तिच्यात घटनात्मक संरचनामध्ये स्थैर्याची व्यवस्था केलेली आढळते. म्हणून राजकीय व्यवस्था स्थिरता आणि अस्थिरतेचे प्रमाण पाहणे आवश्यक
आहे. राजकीय गतिक्षमता आणि राजकीय स्थैर्य या दोन्ही गोष्टी व्यवस्थेला अत्यंत आवश्यक असतात. तर काय म्हणताय की राजकीय व्यवस्थेला स्थिरता आणि अस्थिरतेचे प्रमाण पाहणे आवश्यक असते आणि राजकीय गतिक्षमता आणि राजकीय स्थैर्य या दोन्ही गोष्टी व्यवस्थेला अत्यंत आवश्यक असतात. म्हणजे राष्ट्रीयला जेव्हा राष्ट्राची गती जेवढीच आवश्यक आहे तेवढीच त्याला स्थिरता सुद्धा किंवा स्थैर्यसुद्धा आवश्यक आहे, असं या लिप्सेन्स यांचं मत आहे. तर राजकीय व्यवस्थेच्या विभिन्न घटकातील संतुलन कायम ठेवणे म्हणजे स्थिरता निर्माण करणे आणि सामाजिक, आर्थिक किंवा आंतरराष्ट्रीय पर्यावरणात बदल होऊनही व्यवस्था स्थिर राहिली तर ती स्थिर व्यवस्था म्हणता येईल. म्हणजेच काय, तर राजकीय व्यवस्थेच्या विभिन्न घटकातील संतुलन कायम ठेवणे म्हणजे स्थिरता निर्माण करणे होय आणि सामाजिक, आर्थिक किंवा आंतरराष्ट्रीय पर्यावरणात बदल होऊनही जर व्यवस्था स्थिर राहिली तर ती स्थिर व्यवस्था म्हणून ओळखली जाते किंवा म्हणता येईल. तर अशा प्रकारे कुठलीही राज्यव्यवस्था असेल, कुठलीही व्यवस्था असेल, तिला परिवर्तन हे आवश्यक आहे किंवा परिवर्तनची प्रक्रिया ही लागूच असते. मग लोकशाही असो की कुठलीही व्यवस्था असो, प्रत्येक व्यवस्थेला परिवर्तनाची गती आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर या परिवर्तनाच्या गतीबरोबर आणि या परिवर्तनामध्ये नेमका कशा प्रकारे परिवर्तन होतो आणि काय काय परिवर्तन होतो हे या ऐतिहासिक आणि तुलनात्मक पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो आहे. कुठलीही राजकीय व्यवस्था आहे तर त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही असं नाही. एकाच पद्धतीची राजकीय व्यवस्था किंवा एकाच पक्षाचे लोक आपल्याला राजकारणामध्ये दिसत नाही, तर त्याच्यामध्ये काही काळाने परिवर्तन होताना आपल्याला बघतो आहे. म्हणून राजकीय समाजशास्त्र व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून अभ्यास करीत असताना परिवर्तनाला महत्त्व दिलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये तुलनात्मक आणि ऐतिहासिक पद्धतीचा वापर करून अध्ययन केलेला आपल्याला दिसतो आहे. तर परिवर्तन आणि परिवर्तन होत असताना ती गती मंद आहे की स्थिर आहे आणि कशा पद्धतीने परिवर्तन होत आहेत हे तितकंच खरं आहे, पण तो परिवर्तन मंद आहे की त्या परिवर्तनामध्ये काय परिणाम होणार आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर हे सगळं व्यवस्थापकीय दृष्टिकोनामध्ये आपल्याला बघायला लिप्सेन यांनी मांडलेले दिसते आहे. तर याच्यानंतर स्थैर्याचे 3 प्रकार आहे जे लिप्सेनने आपल्या व्यवस्थापकीय सिद्धांतामध्ये मांडलेले आहे, ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया.